केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर घातलेली बंदी आता मागे घेतली आहे। थेट ऊसाचा रस, सिरप, बी हेवी मोलेसेस पासून 33% इथेनॉल निर्मितीचं धोरण पुन्हा कायम करण्यात आलंय। मात्र त्यासाठी साखरेची मर्यादा 17 लाख टन इतकी निश्चित करण्यात आली आहे। त्यातून साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय। तेल कंपन्यांशी झालेले करार लक्षात घेता एकूण 35 लाख टन साखरेपासून इथेनॉलचं उत्पादन होईल असा अंदाज होता। त्यातील 17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवायला केंद्राने परवानगी दिली आहे। म्हणजेच केंद्राच्या यंदाच्या हंगामातील जी साखर इथेनॉलकडे जाणार होती त्यातील अजूनही निम्मी साखर देशाच्या बाजारपेठेत येऊ शकते। त्याचा दरावर परिणाम होऊ शकतो। तर सरकारच्या या निर्णयासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आता केंद्राचे आभार मानले आहेत। पाहूया। मी केंद्र सरकारचे विशेषतः आभार मानतो की इथेनॉलच्या संदर्भात जो काही निर्णय केंद्र सरकारने घेतला होता आमच्या सगळ्यांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आणि केंद्र सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या। ही गोष्ट खरी आहे की यावर्षी साखरेची एकूण जी उत्पादन आहे ते कमी आहे आणि म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता। पण त्यात काही अल्टरनेटिव्स देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतला आहे। महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल। दरम्यान या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी समाधान व्यक्त केलं असलं तरी सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला। पाहूया। सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो। खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा काय होणार, परंतु सरकारनं ती चूक दुरुस्ती केली। इथेनॉलला उत्पादनावर बंदी घालणं म्हणजे एक प्रकारे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यातला प्रकार होता आणि ही चूक वेळीच दुरुस्त केली। आणि रासायनिक खताचे दर जर का सरकारनं नियंत्रणात आणले किंवा त्याच्यावर सबसिडी वाढवली तर भविष्यामध्ये पुढच्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला गरजेपुरती साखर तयार करून इथेनॉलसाठी सुद्धा साखर उपलब्ध होऊ शकते। पण एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात मंत्री दिलीप वळसे पाटील तसंच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणतायत आपण पाहूया। इथेनॉल बनवण्याच्या संदर्भामध्ये काही मर्यादा घालणारा निर्णय केंद्राने घेतला होता। त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे। काल एक दिलासादायक जरी गोष्ट असली तरी अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे। आम्ही सोमवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि आम्ही सर्वजण दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री माननीय अमित शहा यांची भेट घेणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक पत्र लिहिलं होतं की ह्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि तो फेरविचार काल झाला। त्यामध्ये बी हेवी मोलेसिसपासून इथेनॉल घ्यायला केंद्र सरकार पुन्हा तयार झालेलं आहे। तो निर्णय स्वागतार्ह आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। जर हा निर्णय झाला नसता तर साखरेच्या दराच्या बाबतीमध्ये एक अनिश्चितता निर्माण झाली असती आणि त्याचा फटका दोघांनाही बसला असता, ग्राहकालाही बसला असता आणि शेतकऱ्यांनाही बसला असता। त्यामुळे ह्या दोन्ही घटकांचा समन्वय साधण्याचं काम हे केंद्र सरकारनं केलेलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।